तर रामकृष्ण हरी माऊली सर्वांना. आज जरा ब्लॉग बनविण्यासाठी मला उशीर झाला. याचं कारण असं होतं की आम्ही सकाळी उठल्यानंतर न आंघोळ करता आम्ही थोडं वेळ चाललो. याचं कारण असं होतं की आम्ही मोठा महादेव म्हणजे शिखर शिंगणापूरला आम्ही निघालो होतो. त्याच्यामुळं असं आम्ही सर्वांनी ठरवलं की जाऊन महादेवाच्या तिथं कुंडातच आंघोळ करावं. मधील त्या तळ्यामध्ये आंघोळ करून देवाच्या दर्शनाला जावं म्हणून आम्ही मी रितेश असं आमचे बालू अंकल व आर डी साहेब माळी मावशी सर्वजण आम्ही या ठिकाणी आलो. तुम्ही जर या ठिकाणी मागे पाहत आहात काही भरपूर पाणी आले तर कुंडामध्ये मी लग्न करून जेव्हा आम्ही फॅमिली आलो होतो लग्न झाल्यानंतर त्या दिवशी अतिशय थोडं पाणी होतं या ठिकाणी. परंतु आता जर पाहत असाल तर भरपूर असं पाणी या ठिकाणी तळ्यात आहे. जवळपास पूर्ण तळ भरलेला तुम्हाला या ठिकाणी दिसल आणि भरपूर असं पाणी या ठिकाणी आहे. रितेश भारी वाटलं का नाही? रितेशला झोप येऊ लागली आमच्या, खरं सांगतो गाडीमध्ये. परंतु या ठिकाणी पाणी एवढं गरम होतं वाफा निघाला त्या पाण्यातून. मस्त मी आंघोळ केल्या उशीर का झोपच गेली आमचीच, तुम्हाला सांगतो खरं. फ्रेश वाटलाय का नाही रितेश? लय फ्रेश वाटलाय आम्हाला. तर दर्शन घ्यायला आता मस्त आम्ही या ठिकाणी तुम्ही जर इकडं पाहत असाल तर मोठा महादेवाकडे जाण्याचा रस्ता तुम्हाला बरेच जणांना माहीत असत. ज्याला माहीत नसेल त्याला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तळ्यातून आंघोळ करून निघालं इथून की सरळ जायचं तुम्हाला वरी तुम्हाला मोठा महादेव दिसल. अतिशय उंच असा बसलेला आहे महादेव आपला शिखर शिंगणापूरचा महादेव. या ठिकाणी आम्ही आंघोळ तीन आता केला मस्त. तुम्ही जर पाहत असाल चंदन विंदन लावून मस्त ठिकाणी या ठिकाणी आम्ही आता दर्शनाला जाणार आहोत. तर म्हणलं व्हिडिओ आंघोळीच्या अगोदर कशाला करावं, आधी चेहरा काळा पडलाय उन्हानं, त्याच्यातून आंघोळ नाही केल्यावर मग तर काय चेहरा दिसणार नाही तुम्हाला. म्हणून विचार केला आंघोळ तीन करावं जरा म्हणजे फ्रेश होईल आणि त्या फ्रेशच्या वातावरणामध्ये मस्तपैकी व्हिडिओ बनवावं म्हणून अशा पद्धतीने व्हिडिओ बनला आहे. तुम्ही जर ह्या वातावरणामध्ये आज म्हणजे ह्या वारीच्या जर वातावरणामध्ये कोणत्याही देवस्थानाला गेलो तर तुम्हाला निस्ते वारकरी भेटतील. कारण वारीच्या वाटेला जेवढे काही देव आहेत त्या ठिकाणी सर्व वारीमध्ये देवस्थानं वारकरी करतात. टाके असतील, टेम्पो असतील किंवा मोठ्या मोठ्या गाड्या असतील, सर्वजण या ठिकाणी भरून येतात. बाबू गाडी ते पुढ्याला फॉर्च्युनर लय धुरळा उन्हानं तर काळे पडला. आम्ही तर गावात ओळखली तर बऱ्याच घरचे बायको ती, नाही तर लय अवघड आहे माझं तर ओळखली जातं का करा. आता वारी आहे रितेश करावंच लागतं. तर या ठिकाणी गेल्या वर्षी पण शेम झालं होतं. पण ह्या वर्षी आम्हाला बसला नंबर 1 जागा भेटली आणि अतिशय जवळ आणून आम्हाला सोडलं. ऐक हरण वाजून आमचा आवाज जाणार आधीच नाही सर चालू आहे बाबा. तुम्ही जर जसं पाहता असाल तर आम्ही आता इथून मस्त पिक्यात चालत चालाव. कारण पुढे गाड्यात जात नाहीत, बसावी जात नाहीत. बसावाल्या तर अर्ध्यातच सोडलं आम्हाला तिथं मागे. तर आज मुक्काम आमचा नातेपुते ह्या गावात आहे. हां या ठिकाणी सुंदर असं दर्शन महादेवाचं करून आम्ही गर्दी कमी असलं तर रांगत उभारता, नाही तर बाहेरून दर्शन घेता. खरं सांगायचं म्हणजे कारण गर्दी भरपूर असेल. तुम्ही जर त्या ठिकाणी वरी पाहत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी महादेवाचा कळस मंदिराचा तुम्हाला दिसत असेल असं मला वाटतं. तुम्ही पाहू शकता. तर असं पद्धतशीर बनवून या ठिकाणी रात्री आता दर्शन करून आम्ही बसनं गेलो. लवकरच आम्ही नातेपुतेमध्ये जात आहोत. कारण पहाटे 4 वाजता उठून आम्ही चलत आहोत रस्त्यानं आणि आत्ताच आंघोळ करून या ठिकाणी आलो. सकाळी आंघोळीच्या अगोदर आम्ही कंप्लीट 17 किलोमीटर रान पूर्ण केलेलं आहे चलून. आता इथून गेल्यानंतर आम्ही मस्त जेवण करू, पिठलं भाकर कांदा खाणार आहोत वाटतला आणि नंबर 1 असं तुम्हाला झोपणार आहो बघा. जाऊन असं झोपणार आहो का नाही रे? झोपलेलं असं झोपणार आहो की उठणारच नाही. रात्री डायरेक्ट जेवणालाच उठणार आहो. रात्री जेवण केलं का झोपणं, मग उद्या अजून रेग्युलरचं चला सकाळी उठणे जाणे. तर आमचं आज भाग्य आहे, शुभ असं सोमवार आहे का नाही? गाडी घेऊन अर्धा मानलं बाबा बघा माणसं. आज सोमवार आहे, सोमवारच्या दिवशी आम्ही महादेवाचं दर्शन करायला म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. योगा आहे आज, खरं का नाही? आमच्या अंकलचा कुलदैवत आहे, मोठा महादेव आमचा आहे. सोमवार आहे जो आमचा आणि सोमवार असल्यामुळं मस्त असं दर्शन आमचं आज होणार आहे. हो नाशिकमुळे येणार आहे दिवले आहे. थांबा सर कसं वाटलं आहे?
चला चला पुढे चला तुम्ही. जाऊ द्या चला जाऊ द्या, आमची माणसं मागे तुमच्या आमचं काय घेणं देणं नाही. जाऊ द्या. या ठिकाणी सर पाहता चल तर आरडी साहेब आंघोळ करून मस्त पावडर लावल्यामुळे चमकले आरडी साहेब. आमचे पाटील साहेब हरवल्यात कुठं गावले तर त्यांचे फोटो पाठवतो पाटील साहेब रामेगावचे पाटील साहेब हरपल्यात. ज्याला कोणाला इथं दिसले असतील त्याने त्या ठिकाणी आमच्या राहत्या वस्तीला आणून सोडा त्यांना, कारण आम्हाला मागे म्हणून सकाळी डायरेक्ट जाऊन अभिषेकाला बसलेले आहेत ते दर्शनाच्या रांगाला. कुठं तर पिठलं भाकर खावणार काही असं म्हणणं आहे. परमित्र आमचे आरडी साहेब यांचं म्हणणं आहे की कुठं तर पिठलं भाकर खावले आहेत त्याने. दोन्ही एक ठिकाणी होते ड्युटी. त्यांनी म्हणतात आम्ही नाही म्हणत. त्यांचे मित्र आहेत एक साथ का म्हणते ती सहाय्यक आहे ती एकमेकाचे. त्या ठिकाणी सुंदर असे आमची सकाळ आजची झालेली आहे. मित्रांनो समोर जर पाहता असाल तुम्ही तर अतिशय नंबर एक असं महादेवाचं सुंदर असं प्राचीन काळातलं मंदिर. ही काय प्रायव्हेट ट्रस्ट आहे. साताऱ्याचे राजे 13वे वंशज उदयनराजे भोसले यांच्या मार्फत चालणार आहे ट्रस्ट. शिखर शिंगणापूर महादेव यांचं सुंदर असं नियोजन असतं. या ठिकाणी जाऊन आता आम्ही मस्त दर्शन घेणार आहोत आणि अतिशय छान असे आमची सकाळ झालेली आहे. चला भेटू मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.